नमस्कार मित्रांनो, येत्या मकर संक्रांतीच्या सणानिमित्त राज्यातील लाडकी बहीण योजनेतील पात्र महिला ज्या लाभार्थी आहेत त्यांना खुशखबरी देण्याच्या याच्यामध्ये आहे. आपल्याला माहिती आहे नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता होता लाडकी बहीण योजनेचा, तो 1,500 रुपयाचा हप्ता जवळजवळ 60% महिलांना राज्य सरकारने एक जी-आर काढून वितरित केला होता 31 तारखेला. आणि यानंतर आपल्याला माहिती आहे म्हणजे राज्याचं जे हिवाळी अधिवेशन होतं, त्या हिवाळी अधिवेशनामध्ये मित्रांनो 75,000 कोटीच्या एवढ्या पुरवणी मागण्या म्हणजे सादर केल्या होत्या आणि त्या मागण्या मान्य देखील करण्यात आल्या होत्या. पण आपल्याला माहिती आहे राज्यात आचारसंहिता चालू होती, निवडणुका चालू आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत आणि कुठेतरी मित्रांनो आता राज्य सरकार म्हणजे डिसेंबर महिन्याचा आणि जानेवारी महिन्याचा हे जे 2 हप्ते आहेत ते एकत्रित देण्याच्या प्रयत्नामध्ये आहे आणि तशी हालचाल पण सुरू झालेली आहे मित्रांनो. मित्रांनो, डिसेंबर महिना आणि जानेवारी महिन्याचे जवळजवळ 3,000 रुपये एकदाच लाडक्या बहिणींना भेटणार आहेत आणि ते पण मकर संक्रांतीच्या सणानिमित्त. जे विधानसभेमध्ये 75,000 कोटीच्या मागण्या म्हणजे सादर केलेल्या होत्या पटलावर, त्या मागण्याला वित्त विभागाच्या माध्यमातून एक संमती देण्यात आली, म्हणजे तो निधी खर्च करण्यास संमती देण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, आता हा जो निधी हा संबंधित विभागाकडे वळवण्यात आल्यानंतर याचा प्रॉपर जी-आर निघणार आहे आणि 2 हप्ते परत एकत्रित भेटणार आहेत. यामध्ये जवळजवळ लाडकी बहीण योजनेसाठी 6,107 कोटी एवढा निधी राज्य सरकारने म्हणजे विधिमंडळात मांडला होता पुढचे हप्ते देण्यासाठी, म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीपर्यंतचे. तर राज्य सरकारने याआधी एक जी-आर काढला होता, पण आचारसंहिता लागल्यामुळे ते पैसे वाटण्यात येत नव्हते. पण 31 तारखेला राज्य सरकारने जवळजवळ 60% महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे टाकले आणि यामध्ये देखील मित्रांनो जवळजवळ म्हणजे बाकीच्या ज्या उरलेल्या महिला आहेत त्यांचे पैसे बाकी आहेत आणि काही महिलांची यामध्ये त्रुटी पण आलेली, त्यांचे फॉर्म पण वगळण्यात आलेले आहेत. पण आता डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्याचे जे हप्ते आहेत, या 2 महिन्याचे हप्ते लवकरात लवकर म्हणजे मकर संक्रांतीच्या आधी राज्य सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यावर टाकण्यात येणार आहे आणि त्याची प्रक्रिया एकदम पारदर्शक सुरू आहे. आता यामध्ये मित्रांनो हे जे 2 हप्ते आहेत, हे मकर संक्रांतीच्या पूर्वीच किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी येण्याची शक्यता आहे. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं अपडेट असं आहे, की जर समजा विरोधक म्हणा किंवा म्हणजे हायकोर्ट म्हणा, यांनी जर किंवा निवडणूक आयोग म्हणा, यांना जर काही म्हणजे यामध्ये त्रुटी दिली किंवा ही जर योजना योग्य नाही आहे, म्हणजे या वेळेत हा हप्ता वितरित करणं हे योग्य नाही आहे, तर असं काही सांगण्यात आलं, तर याला मात्र मित्रांनो मग उशीर होऊ शकतो. पण राज्य सरकार सध्या ह्याच तयारीत आहे, की हे जे 2 हप्ते येतं, हे 2 हप्ते एकत्रित टाकण्याच्या तयारीत राज्य सरकार सध्या आहे आणि त्याची प्रॉपर तयारी चालू आहे. त्यामुळे ज्या लोकांना, ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही, त्यांना एकत्रित 3 हप्ते भेटणार आहेत आणि ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे, त्यांना डिसेंबर आणि जानेवारी हे 2 महिन्याचे हप्ते एकत्रित भेटणार आहेत. हे एक खूप महत्त्वाचं अपडेट होतं. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल, तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. धन्यवाद.